गणपती बाप्पा मोरया. एक नेता मेल्यानंतर यमपुरीत पोहोचला. तिथे यमराज यांनी नेत्याचे भव्य स्वागत केले आणि म्हणाले, साहेब, मी तुम्हाला स्वर्ग किंवा नरकात पाठवण्यापूर्वी माझी इच्छा आहे की तुम्ही स्वतः दोन्ही ठिकाणी फिरून या आणि मग ठरवा तुम्हाला कुठे जायचे आहे ते, स्वर्गात की नरकात. मग यमराज यांनी यमदूताला बोलावले आणि बोलले, साहेबांना एक दिवस नरक आणि एक दिवस स्वर्ग फिरवून आणा आणि नंतर परत माझ्याकडे घेऊन या. यमदूत हा नेत्याला पहिल्यांदा नरकात घेऊन गेला. नेता हा नरकाची भव्यता, दिव्यता आणि झगमगाट पाहून आश्चर्यचकित झाला. त्यांनी पाहिले की सगळीकडे हिरवळ आहे आणि मधोमध गोल्फ खेळण्याचे मैदान आहे आणि तिथे त्यांचे सर्व मित्र बसले होते. काही मित्र गोल्फ खेळत होते आणि काही मित्र एक्सरसाइज करत होते. तिथे असलेल्या त्यांच्या मित्रांनी जेव्हा नेत्याला पाहिले तेव्हा सगळ्यांना खूपच आनंद झाला. त्यांनी नेत्याची गळाभेट घेतली, खूप गप्पा मारल्या, पूर्ण दिवस गोल्फ खेळले आणि रात्री दारू आणि भजी कबाब खाल्ले. 24 तास कसे निघून गेले हे नेत्याला सुद्धा कळले नाही. मग दुसऱ्या दिवशी यमदूत हा नेत्याला घेऊन स्वर्गात गेला. ते दोघे स्वर्गाच्या दारात पोहोचले आणि लगेच स्वर्गाचा दरवाजा उघडला. तेव्हा नेत्याने पाहिले की स्वर्गात सगळीकडे दिव्य प्रकाश होता. सर्व लोकांच्या चेहऱ्यावर एक असीम शांती होती. कोणी एकमेकांशी बोलत नव्हते. काही लोक ध्यानात मग्न होते, काही लोक आकाशात उडत होते, मधुर संगीत वाजत होते. सर्व लोक आपापल्या कार्यात व्यस्त होते. एवढे सगळे चांगले असताना स्वर्ग काही नेत्याला आवडला नाही. मोठ्या मुश्किलीने त्याने तिथे कसाबसा एक दिवस काढला. मग सकाळ सकाळी यमदूत हा नेत्याला घेऊन यमराज यांच्याकडे गेला. तेव्हा यमराज म्हणाले, बोला साहेब, तुम्हाला कुठे जायचे आहे, स्वर्गात की नरकात? नेता म्हणाला, तसं पाहिलं तर स्वर्ग खूप सुंदर आहे. तिथे अद्भुत शांतता आणि सुख आहे, पण तिथे माझा वेळ जात नाही, म्हणून मला नरकात पाठवा. तिथे माझे सर्व जुने मित्रमंडळी आहेत, त्यांच्याबरोबर माझा वेळ मजेत जाईल. यमराज यांनी नेत्याच्या इच्छेनुसार नेत्याला नरकात पाठवले. यमदूत हा नेत्याला घेऊन जसा नरकात पोहोचला, तेथील दृश्य बघून नेत्याला जबरदस्त धक्काच बसला. तो एका ओसाड भूमीवर उतरला, जिथे चहूबाजूंनी कचऱ्याचे ढीग लागलेले होते आणि त्याचे सारे मित्र फाटलेले मळकट कपडे घालून कचरा गोळा करत होते. तो खूप परेशान झाला आणि यमदूताकडे बघून म्हणाला, मला समजतच नाहीये की हे नक्की काय आहे. काल मी येथे आलो होतो तर येथे सगळीकडे हिरवळ होती. माझे सारे मित्र गोल्फ खेळत होते. आम्ही बसून खूप मौज मस्ती केली आणि आज तर सगळे दृश्य वेगळेच दिसत आहे, एकदम उलटे आहे. तर यमदूत थोडा हसून म्हणाला, काल आम्ही निवडणुकीचा प्रचार करत होतो आणि आज तुम्ही आमच्या पक्षाला मतदान केले आहे. फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.